खानदेश आमना सर्व देश तीन प्यारा कितलं सांगू कितलं वर्णू अभिमानी शे आमले त्याला सुख समृद्ध आम्ही ऐराणी गाय म्हशीसनं दूध तुप लोणी वाल्मिक वासना देश नाव आमना शालिवान महालिंग दास सयाजी राजाना अभिमान आमने आमना खानबाईना विश्व ऐराणी संमेलन विश्व ऐराणी संमेलन विश्व ऐराणी संमेलन नवी मुंबईतील बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य नाव बाविस्कर बिल्ड रियालिटी आतापर्यंत 1000 लोकांना हक्काची घरे 10,000 घरांचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आंतरराष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार शिवलाईन फिल्म्स फिल्म प्रोडक्शन मराठी पाऊल पडते पुढे खानदेशी पोऱ्याने कहाणी सामाजिक जबाबदारी राष्ट्रीय खानदेश महासंघ वठ्ठा खानदेशी भाऊ बहिणीसले एकंदर येवासाठी एकच वट्टा विकासकांसाठी विकासाच्या दृष्टीने नेतृत्व प्रकाश बाविस्कर सच्चाई हायच आमनं भांडवल जय खानदेश राम राम मंडळी काय मग बरेच आहे ना उन्हीना 2 दिन मजा उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित ऐरणी भाषा संवर्धन परिषद आयोजित पहिलं विश्व ऐराणी संमेलन मा तुमनं बट्टसनं मी मनपायी स्वागत करस मंडळी कुठे जाऊ नका बरं का जशी 2 दिन मजा होणी तशी आज पण गैरी मजा आहे तुमले आज भी तिसरा या विश्व साहित्य संमेलन मा आम्ही गैऱ्या मेजवाना लयले आज आपला संमेलन ना 3रा दिन आणि या 3रा दिन मा तुमले गैरी मजा लुटण्याचे बरं का काय मग शेतना पटासन तयार चला मग राम राम मंडळी विश्व ऐराणी संमेलनात 3रे रोज मा पहिला सत्र मा आज आपण दाखणार आहोत वैश्विक प्रतिभा संगम या मान ज्या मालोजी राजेसनं गुरु होतात ज्यासनी शिवाजी महाराजनी राज्यघटना आणि आज्ञापत्र लिखेल शे असा महान महालिंगदास अहिरराव या वतात तरी कोण चला मग दाखवत उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित अहिराणी भाषा संवर्धन परिषद आयोजित विश्व अहिराणी संमेलन 2020 जागर अहिराणी मायना जागर अहिराणी मायना जग दुनियाभर कराना खानदेश मा मंडळी अनेक मुकुटमणी होई गयात त्यासनं कार्य आकाशले गवसनी घालासारखं शे पण काय ना ओगमा जीवन ना व्यापमा आपला समृद्ध वारसापासून आपण सगळा दूर होई गऊत तो समृद्ध वारसा तुम्हा पुढे मांडाना हा एक प्रामाणिक प्रयत्न शे दखा मंडळी ज्या लोके इतिहास इसरतस ना त्यासले भविष्य कधीच माफ करत नाही असं म्हणतस चला तर मग मी गुलाबराव पाटील आणि माननीय बापूसाहेब हटकर लिखित खानदेशना मुकुट मनीषनी महती अहिराणी भाषामा खानदेशी रसिकास पुढे सादर करतस विश्व प्रतिभा संगम सद्गुरू महालिंगदास अहिरराव वाडेकर मंडळी खरं ते मराठी साहित्य जगमा सद्गुरू महालिंगदास अहिरराव
हाही नाव ज्ञानेश्वर तुकाराम यासना रांगमा बसाले पाहिजे. पण ते नाव आजबी मराठी साहित्यिकसले अज्ञात शे. मराठी माणूस ते खूपच दूरनी गोष्ट शे. ज्या खानदेशना ऐराणी पुत्र महालिंगदास शे त्या खानदेशमा बी काय कोठेच महालिंगदास अहिराव यासनं नाव कोणलेच माहीत नाही. हाई कितली दुर्दैवानी गोष्ट शे. महालिंगदास अहिरराव यासनाबद्दल सर्वात पहिले माहिती उजायमा आणि ती इतिहासकार नाना गद्रे यासनी त्यासनं पुरं नाव नारायण कृष्णा गद्रे. काळ 1870 ते 1933. गद्रे यासनी माहिती प्रमाणे भारतीय राष्ट्रवादना जन्म पाश्चिमात्य देश माहीन भारतमा होना नाही तर त्यांना जन्म महालिंगदास यासना लिखाणमा व्हायल शे. यासना काळमा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती यासनी गद्रे यासनं महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग हाई पुस्तक छाप. त्यामा महालिंगदास अहिरराव यासनी माहिती पहिले उजायमा उनी. त्यामा असं लिखेल शे महालिंगदासनी अख्खा देश परकीय आक्रमणना गुलाम शे. बामन त्यासना दरबारमा खरडा घशी राहनात. क्षत्रिय या परकीय आक्रमणसना करता आपसमा रंगत सांडी राहनात. लाजा वाटाले जोयजेत तुमले. स्वतःनं स्वराज्य निर्माण करा. महाराष्ट्र उभा करा. तुमले लागी ते शिक्षण मी देस. निमंग वेरूळ खानदेशना कुणबी पोलीस पाटील बाबाराजे भोसले यासना 2 पोरे मालोजीने विठोजी यासले महालिंगदासनी तयार कर. त्या वाघासनी पहिला सावा हिंदुस्थानमा अजिंक्य मोगल सेनाना पराभव करा नि शिवराजाना स्वराज्याना पायानी पहिली ईट आठे पडणी. महाराष्ट्र ही संकल्पनासनं महालिंगदास यासनी शे. इतिहासकार भाऊ मांडवकर यासनी महालिंगदास यासनाबद्दल दुसरा सावा माहिती लिखी. भाऊ मांडवकर यासनं गाव अमरावती शे. त्यासनी हाऊ लेख 1964 लिखा नि एप्रिल 1965 गजरा मासिकमा तो छापीसन उना. शिवाजी महाराज यासनी राज्यघटना आज्ञापत्र हाई महालिंगदास यासना ग्रंथ पंचोपाख्यान या ग्रंथावर थैन लिखेल शे असं भाऊ मांडवकर यासनी मांडेल शे. नंतर हाऊज सिद्धांत राची ढेरे यासनी विस्तृत मांडा. त्यासना शिखर शिंगणापूरना शंभू महादेव या ग्रंथामा एक अख्खं प्रकरण से महालिंगदास यासनावर. आखो यावर एक स्वतंत्र पुस्तक बी राची ढेरे यासनं शे. अमत्य रामचंद्र पंतकृत आज्ञापत्र हाई पुस्तक छोटसे यानी किंमत फक्त 120 रुपया शे. ते लिसन आपण प्रत्येक खानदेशी माणूसनी वाचाले पाहिजे. महालिंगदास कोण शेतस कोण होतात. मराठी भाषामा भक्ती मार्गाना बाहेर जाईसनी सर्वात पहिले लिखाण करणारा लेखक म्हणीसन महालिंगदास यासना मान देना पडी. ज्ञानेश्वर माऊलीनी मराठीमा ज्ञानेश्वरी लिखा. नंतर गगन लेखन मराठीमा लेखन करायला लागणार. पण त्यासना बठ्ठासना लिखाणमा फक्त भजन कीर्तन अभंग भक्ती साहित्य होतं. या विषयावर बाहेर जायसनी महालिंगदास यासना ग्रंथ शेतस. महालिंगदास यासना ग्रंथ पंचोपाख्यानांना सुरुवातले त्यासनी स्वतःबद्दल परिचय देल शे. माझे वास्तवे पूर्वस्थान जान बहाळ समीप वाडे ग्राम ग्रहण खानदेशी गिरी तेजतिरी जाण ठाव पूर्वजांचा निपनजा वेसदेव त्याचा पुत्र सीमदेव त्याचा सूद जगळदेव तो आजा हो यमज त्याचा पुत्र भीकदेव तो पिता मज साच भोवे ऐसा बोलिला भावे महालिंगदासू पूर्वजांची पाटीलकी पण वाडे ग्रामची जाण तेने महालिंगदासे कथन
केले महाराष्ट्र. हाईज माहिती त्यासनी या ग्रंथानं शेवट देईल शे. बहाळे समित वाडे ग्रामी वसु ग्रीजातिरी खानदेशू ब्रह्मचालुकी वंशू अडनावे अहिररावो. तो भीकदेव माझा पिता वाडेग्रामी आदिष्टता होता. रामकृष्ण भट गुरुदेवता मजकारणे. असा या महालिंग दास आपला अहिर खानदेशी होतात. त्यासनी एकंदर 5 ग्रंथ लिखात. त्या बठ्ठा ग्रंथ गद्य संस्कृत ग्रंथ शेतस. महालिंगदास यासनी त्या संस्कृती ग्रंथसनं मराठीमा पद्य रूपांतरण कर. एक ग्रंथ 4-4 हजार ओवीसनं शेतस. पंचोपाख्यान हाऊ पंचतंत्र ग्रंथानं रूपांतर शे. यामा राजनीतीनी राजकारण शे. वेताळ 25मा विक्रम आणि वेताळण्या कथा शेतस. सिंहासन 32 हाऊ विक्रम 32 शे. यामा विक्रमादित्य आणि राजा भोज यासनी कथा सांगेल शे. शालिहोत्र हाऊ ग्रंथ अश्व परीक्षावर शे, म्हणजेच प्राणीशास्त्र. चाणक्य नीती यामा चाणक्यना अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र शे. असा हाऊ विद्वान माणूस होता. त्या मालोजी राजे यसना गुरु होता. परत सांगत स्वराज्य आणि राष्ट्रवाद ही संकल्पना ही कल्पना महालिंगदास यासनी शे. महाराष्ट्र हाही कल्पना महालिंगदास यासनी शे. छत्रपती शिवाजी महाराज यासनी आज्ञापत्र हाई घटना महालिंगदास यासना पंचोपाख्यान ग्रंथावरून लिखेल शे. भोसले कुळना राजपुत्रासना अभ्यासना या 5 ग्रंथ शेतस. म्हणीसन भोसले कुळना राजगुरु सद्गुरु महालिंगदास अहिररावस शेतस. धन्यवाद. जय खानदेश. मंडळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत की जर महाराजा सयाजीराव गायकवाड जर राहतात नाही तर मी पण घडतो नाही. असा प्रतिभावंत जेसने अक्षरशः आपला खानदेशमा शिक्षण क्रांती घड्या टाकी तेसनं काम हाई आपले वेगळं सांगणं काम नाही. मग काय मंडळी, चला आपण प्रत्यक्षात देखून महाराजा सयाजीराव गायकवाड यसना कार्यालय. उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित अहिराणी भाषा संवर्धन परिषद आयोजित विश्व अहिराणी संमेलन 2020 जागर अहिराणी मायना जागर अहिराणी मायना जग दुनियाभर कराना. खानदेशमा मंडळी अनेक मुकुटमणी होई गयात. त्यासनं कार्य आकाशले गवसनी घालासारखं शे. पण काय ना ओगमा जीवनना व्यापमा आपला समृद्ध वारसापासून आपण सगळा दूर होई गऊत. तो समृद्ध वारसा तुम्हा पुढे मांडाना हाऊ एक प्रामाणिक प्रयत्न शे. दखा मंडळी, ज्या लोके इतिहास इसरतस ना त्यासले भविष्य कधीच माफ करत नाही असं म्हणतस. चला तर मग मी गुलाबराव पाटील आणि माननीय बापूसाहेब हटकर लिखित खानदेशना मुकुटमणीसनी महती अहिराणी भाषामा खानदेशी रसिकास पुढे सादर करतस. विश्व प्रतिभा संगम महाराजा सयाजीराव गायकवाड. खानदेशमा 2 मोठा ढोरक्या वयनात. दोन्हीचं नाव बी गोपाळच होतं. या दोन्ही आईर शेतस. एक गोपाळ कृष्ण महाराज आणि दुसरा गोपाळ सयाजीराव महाराज. गुजरातमा जवळ आणीबाणी उनी तवय गुजरातनी घडी नीट बठाडा करता आम्ही खानदेश माईन 2 गोपाळ धाडात. पहिला गोपाळ द्वारकाना राणा बनी गया नि दुसरा गोपाळ बडोदाना सयाजी राजा होई गया. दोन्हीसनी प्रजा सुखी आनंदी श्रीमंत करी. असा आमना कवळाना गावना खानदेशी आहिर ढोरक्या पोऱ्या गोपाळ बडोदामा सयाजी नाव धारण करी सन राजा झाया. त्यांनी प्रजा सुखी करी. या राजांना स्वर्गवास झाया तवय आचार्य अत्रेंनी मराठा पेपरमा अग्रलेख लिखा आणि त्या अग्रलेखनं शेवटण्या होई तुमले सांगस मंडळी. सम्राट अशोक, सम्राट विक्रमादित्य, सम्राट अकबरनी छत्रपती शिवाजी महाराज एकत्र करीसन जे रसायन तयार होई ते म्हणजे सयाजी महाराज. या राजाबद्दल इतिहासकारनी विद्वान लोके काय काय म्हणतस ते आपण देखू. महाराष्ट्रानं 100 वरीसमा करारी लोक
लोकासमा पहिला नंबर महाराज सयाजीराव गायकवाड इतिहासचार्य वी का राजवडे. हिंदुस्थानवर हुकूमत चालाडानी धमक फक्त सयाजीराव महाराजमा शे. नेताजी सुभाषचंद्र बोस. कायदा करीसन लागबिलाग कलंक पुशीसनी लोक शिक्षण देणारा सयाजी महाराज या पहिला राजा शेतस. महात्मा गांधी बठ्ठा राजासमा देशाभिमाननी बुद्धिमत्ता याबाबत विचार करा तर सयाजीराव यांना मावर प्रभाव शे. स्वामी विवेकानंद. सयाजी महाराज इथलं अस्पृश्य जातीकरता दुसरं कोणीच काम करेल नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मंडळी, असा या आपला अहिर पुत्र सयाजी महाराज यासना जलम दक्षिण खानदेशमा 11 मार्च 1863 कवळानं तालुका मालेगाव वाठे जाया. त्यासना बापनं नाव काशीराव बाबा नि मायनं नाव उमाबाई. या 3 भाऊ होतात. मोठा आनंद, दुसरा गोपाळ नि तिसरा संपत. गोपाळ 12 वरीसना होता तवय लोक गावमा गावड्या चारानं काम करे. तवलोंग गावमा गावड्या चारानं काम करे. भिलेसना पोरेसमा खे. एक भात्यावर भाकरी खायेत. लवणवर झेपाले जायत. धोंड्या धोंड्या पाणी दे म्हणत लिमना पाला आंगले भांदी भांदी पाणी मागाले जाय. त्यांना एक जीवलग मित्र होता चिंधा भील. खूप प्रेम होतं त्यासनं एकमेकवर. तिबाग बडोदामा गादीवर खंडेराव नावना राजा राज्य करे. त्यांनी राणी जमुनाबाई राजा एक दिन देव आज्ञा झाया. त्याले एक भाऊ होता मल्हारराव. मल्हारराव कौस मामाना गतच होता. त्यामुळे त्याले ब्रिटिश सरकारने मद्रासना जेलमा ठेल होतं. नि जमुना राणीना एकच पोर होती ताराबाबा नाव होतं तिनं. म्हणीसन मग राणी जमुनाबाईंनी गोपाळले दत्तक लिना. गोपाळनं नाव सयाजी ठेव. त्यासना राज्याभिषेक व्हायना बडोदा संस्थानले एक दानशूर राजा भेटना. महाराज सयाजीराव गायकवाडनी लोककल्याण काम खूप करात. शेतीमा सुधार करा. वावरनी पोत जशी वावरनी पोत आहे त्या पोत प्रमाणे महसूल ठराई दिना. शेतकरी करता गानदेवीनी पहिली शेतकरी सहकारी साखर कारखाना काढा. बँक ऑफ बडोदा सयाजी विद्यापीठ कलाभुवन यासनी स्थापना करी. गावोगाव फिरत वाचनालय फिरतं वाचनालय फिरावं. श्री शिक्षण सक्तीनं कर. शैक्षणिक संस्थातले भरघोस दान दिनं. बनारस हिंदू विद्यापीठले बी दान दिनं. अलीगड मुस्लिम विद्यापीठले बी दान देल शे. महाराष्ट्रामध्ये खूपच संस्थानेसले दान देल शे. रयत शिक्षण संस्था त्यापैकी एक नामी संस्था होती. मराठी नाटक कंपन्या, नाट्य संस्था, नाट्यगृह यसले बी दान देल शे. भगतसिंग राजगुरू सारखा क्रांतिकारकासले छुपा आश्रय देल शे. छुपी मदत करेल शे. अस्पृश्यता निवारण काम कर. अस्पृश्य पोरेसनं शाळा वस्त्रीगृह काढात. मुस्लिम पोरीसले पर्दा शाळांनी सुरुवात करी. सुरत उदनामा कापड गिरणी काढी. तटे 90% खानदेशी लोके कामले लागेल शेतन आजही शेतच. महाराज अखिल भारतीय संस्थानिक राजा संघटनाना अध्यक्ष होतात. त्या उत्तम वक्ता होतात. सर्व भारतभर नि जगभर त्यासनी व्याख्याने देल शेतस. इसवी सन 1893 सर्व धर्म परिषद शिकागो स्वामी विवेकानंद जी होती. तठेच त्यानंतर 5 वर्ष नंतर परत सर्वधर्म परिषद भरणी. त्या परिषदनं अध्यक्षपद सयाजी महाराजकडे होतं. विधवा विवाह, आंतरजातीय विवाह लायसन त्यासले भरघोस आर्थिक मदत दिनी. अस्पृश्यता निवारण कर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासनं 11वी नंतरनं पुढलं पूर्ण शिक्षणना खर्च एक संपूर्ण खर्च महाराजांनी कया. एक महान घटना पंडित. त्यामुळेच आपल्याला एक महान घटना पंडित बाबासाहेब भेटणार. महाराजा सयाजीराव गायकवाड नसते तर मीही नसतो. महात्मा ज्योतिबा फुले यासना शेतकऱ्यासना आसूड छपाईना पुरा खर्च महाराजासनी कया. महात्मा ज्योतिबांनी या गुणी राजावर एक मोठा पवाडा बी लिखेल शे. शाहू महाराज म्हणतस
सयाजी महाराज म्हणा आदर्श शेतस, मी म्हणा कामनी प्रेरणा त्यासनाकडून लेल शे, असं वैसनबी लोक फुले शाहू आंबेडकर यासनी सयाजी महाराजनं नाव लेतच नाही तवे पोटमा उभ्या हो चालस, मी काहीले भोके पडतस. हाई पद्धत आते आपण सुरू करू, आपणच म्हणत जाऊ सयाजी फुले शाहू आंबेडकर. महाराजले भेटाले त्यासना जुना ढोरक्या दोस्त चिंदा भील बडोदाले गया. तवय महाराजांनी उभा राहिसन त्यानं स्वागत कर नि त्या गाय बारसले गाई ववायतच तवय जे गाणं म्हणे ते गाणं भर दरबारमा चिंदा भिल्ले म्हणाले सांग. ते गाणं आपण देखू. गाय भिंगरी चरस व माता डोंगरी, गाय भिंगरी शिंग जसं देवा महादेवन लिंग बाबा. कृष्णानी गाय बरवी दूध भरी देश चरवी, उभीच माता तिरवी. असं ते गाणं खूप मोठं शे. ते मग गायनं सर्व अवयसवर एक एक कडवयस, दूध दही ताक हाई बठ्ठ तेव्हा येल शे. हाऊ खानदेशना शेवटला अहिर राजा होता. 6 फेब्रुवारी 1939ले हाई जग सोडी गया. त्याले कोटी 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 प्रणाम. धन्यवाद. जय खानदेश. मंडळी, वैश्विक प्रतिभा संगम आपले कितल्या गोष्टीसनी माहिती भेटणी. या वैश्विक प्रतिभा संगमना अध्यक्ष होतात आपला खानदेशना सुपुत्र आणि गाढ अभ्यासक डॉक्टर फुला बागुल. डॉक्टर फुला बागुल यसनी आपला अध्यक्षीय भाषण करो अशी मी त्यासले विनंती करस. मी प्राध्यापक डॉक्टर फुला बागुल, शिरपूर, जिल्हा धुळे. विश्व अहिराणी संमेलनमा तुमना बठ्ठासनं मनपूर्वक स्वागत छे. या संमेलनमा विश्व प्रतिभा संगम, वैश्विक प्रतिभा संगम या विभागमा ज्या ज्या खानदेशमा थोर लोके वेग्यात त्यासना परिचय आपण करीली राहिलो. ज्या ज्या थोर पुरुष असना खानदेश संगे संबंध येल छे अशा थोर पुरुष असना परिचय आपले या विभागमा या सत्रमा करीले नशे. भाऊ बहिणीस्वन वाल्मिक ऋषी हा आद्यकवी. वाल्मिक ऋषी आणि त्यांना रामायण माहिती नाही अशा एक बी भारतीय माणूस तुमले सापडावू नाही. एवढंच कसाले ते रामायण हाई देश विदेशमा सुद्धा पोचेल शे. हाई रामायण वाल्मिक ऋषी यासनी संस्कृत भाषामा लिखेल शे. त्यांना 24,000 श्लोक शेतस. त्यांना 7 खंड शेतस. वालझरी तालुका चाळीसगाव हाऊ आश्रम आपले पटासले माहीत शे. आणि या वालझरीना संबंध वाल्मिक ऋषी संगेशे. रामायणा व्यतिरिक्त आपला वाल्मिक ऋषीसनी ज्योतिष विद्या आणि खगोल विद्या यासनं सुद्धा ज्ञान त्यासले होतं. भाऊ बहिणीस्वन आपला खानदेशमा जळगाव जिल्हाना यावतमा महर्षी व्यास यासनं मंदिर शे. महर्षी व्यास ह्या पराशर ऋषी आणि सत्यवती यासना अंडोर होतात. त्यासनं महाभारत हे महाकाव्य आपले पठासले माहीत छे. त्यासनी 18 पुराणे लिखेल छतस आणि त्यांना सोबतच नवग्रह स्तोत्र आणि कल्की पुराण हे सुद्धा त्यासनी लिखेल छे. भाऊ बहिणीस्वन शालिवाहन राजा हाय सुद्धा आपला खानदेशनं भूषण छे. हाऊ शालिवाहन राजा अहिराणी बोलणारा राजा होता. त्याला पुरावा म्हणजे नाशिकना पांडवलेणीमा जो शिलालेख सापडना त्यामा जो उल्लेख शे क्षहरात वस निर्वस करस हाई अहिराणी भाषा शे. पुढे मग या शालिवाहन राजांनी आपली राजधानी पैठणले तठे तो लई गया. या शालिवाहन राजा भलता पराक्रमी होता. त्यांनी उज्जैनना विक्रमादित्य राजांना पराभव करावा होता आणि गुढीपाडवाना रोजच त्यांनी शक राजांना पराभव करा म्हणीसनी आपण गुढीपाडवापासून नवीन वर्ष शक कालगणना जी शे आपण ती सुरू करतस. आणि असा हा अहिराणी बोलणारा आपला राजा त्यांना आपले अभिमान छे. भाऊ बहिणीस्वन महालिंगदास अहिरराव हा आपला खानदेशी कलावंत शे, खानदेशी लेखक शे. आपले माहित छे की गिरणा नदीना काठवर बहाळ एक जे गाव शे त्या बहाळ गावना जोडे
वाड नावनं गाव शे भडगाव तालुकामा हाई त्यांना पूर्वजसनं वस्तीस्थान शे. अहिराव त्यांना कुळ शे. पंचोपाख्यान हाव ग्रंथ, वेताळ पंचविशी हाव ग्रंथ, सिंहासन बत्तीशी हाव ग्रंथ, या ग्रंथसना आधार संस्कृत ग्रंथ शे आणि त्यांना मराठी ओवीबद्ध अवतार म्हणजे आपला महालिंगदास अहिररावनं या ग्रंथशतस पंचोपाख्यान, वेताळ पंचविशी आणि सिंहासन बत्तीशी. विल भावे आणि लरा पांगारकर यासने सुद्धा या महालिंगदास बद्दल माहिती देल छे. शालिहोत्र हाऊ महालिंगदास यासना ग्रंथ ज्यानामा अश्वविद्या म्हणजे घोडा, इतर प्राणी यासनी सगळी माहिती या शालिहोत्र ग्रंथमा शे. महालिंगदास अहिरराव यासना 5वा ग्रंथ चाणक्य नीती आणि या चाणक्य नीती ग्रंथमा महालिंगदास अहिरराव यासनी चाणक्यानी राजनीती कशी होती, त्यांनी अर्थनीती कशी होती, त्यांनी माहिती त्यासनी या संस्कृत आधार ज्या ग्रंथले शे त्या 2 ग्रंथ म्हणजे शालिहोत्र आणि चाणक्य नीती हाऊ त्याचा 2 ग्रंथ शेतस. जरी या ग्रंथसना आधार संस्कृत शे तरी सुद्धा स्वतःना विचार, स्वतःना चिंतन महालिंगदासनी या ग्रंथसमा त्या ठिकाणी मांडेल छे. भाऊ बहिणीसमन आपला खानदेशमा अनेकच थोर माणसे वैग्यात, मोठा लोके वैग्यात. त्यांना महाराजा सयाजीराव गायकवाड यासनं नाव आपले लेणं पडस. कवळानं तालुका मालेगाव आहे त्यासनं गाव. बडोदाना राजा खंडेराव यासना जावानंतर या गोपाळले महाराणी जमुनाबाईंनी दत्तक लिहिलं 27 मे 1875 ना रोज. आणि तवळपशीन आपला हाऊ कवळाना आपला गोपाळ बडोदाना राजा व्हायना. राजा व्हावानंतर त्यांनी गोपाळ या आपला महाराजा सयाजीराव गायकवाडनी खूप चांगलं काम त्या बडोदा संस्थानमा करेल छे. मग शिक्षणना विभाग असो, त्या काळले ज्या अस्पृश्यमान आहेत त्यासाठी शाळा किंवा बोर्डिंगा सुरू करात. मुस्लिम धर्माना पोलीससाठी उर्दू शाळा त्याची सुरू કર્યા होत्या. विद्यापीठ सुरू करत होतं. बँकनी स्थापना करी होती. कला भवननी स्थापना महाराजा सयाजीराव गायकवाडनी तटी करी होती. कापड गिरणी त्याची सुरू करी होती. कलावंत लोकेसले नेहमीच त्यासनी तठे मदत करेल शे. त्या दानशूर होतात. त्यासनी धरणं बांधतात. शेतकरी सहकारी कारखाना त्यासनी काढा होता. ज्या बाया राणक्या होतीस, ज्या बाया विधवा होतीस, त्या विधवा बायासनं रांडमून बायासनं आखो लगीन व्हायला पाहिजे म्हणीसनी त्यासनी विधवा विवाहाले चालना देल होती. आणि आयुष्यभर त्यासनी समता या तत्वाना आग्रह धरा होता. सर्व धर्म समभाव हा त्यासना त्या विचार भलता महत्वाना शे. भाऊ बहिणीस्वन आपला चाळीसगाव तालुकामा पाटण हाई गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य हाई त्यासनं स्थान शे. 12वा शतक हाई त्यासनं कालखंड शे. 75 वरीस पावत भास्कराचार्य यासनं त्या पाटणा देवीले वास्तव्य होतं. त्यासनी 2 ग्रंथ लिखात. पहिला ग्रंथ सिद्धांत शिरोमणी आणि दुसरा ग्रंथ लीलावती. त्या खगोलशास्त्रज्ञ होतात. या आपला अवकाशमा, आभायमा या ग्रह तारा यासन्या फिराण्या जागा कोणत्या हे सुद्धा त्यासनी निश्चित करेल होतात. आपली पृथ्वी, आपली हाई पृथ्वी माता कशी फिरस त्यांना सुद्धा त्यांनी शोध त्यासनी लायल होता. अशा या अनेक महान लोके आपला खानदेशमा वैग्यात. त्यासनी इथलं कर्तृत्व गाजाडं की त्या आज अख्खा विश्वमा वंदनीय शेतस. त्यामुळे खानदेशी लोकेसले, खानदेशी संस्कृतीले भाऊ बहिणीस्वन कमी लेखू नका. त्यांना अभिमान बाळगा. धन्यवाद. खानदेश आमना सर्व देश तीन प्यारा.
कितलं सांगू कितलं वर्णू अभिमानी शे आमले त्याला सुख समृद्ध आम्ही ऐराणी गाय म्हशीसनं दूध तुप लोणी वाल्मिक व्यसना देश गाऊ आमना शालिवान महालिंग दास सयाजी राजाना अभिमान आमने आमना खानबाईना विश्व ऐराणी संमेलन विश्व ऐराणी संमेलन विश्व ऐराणी संमेलन नवी मुंबईतील बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य नाव बाविस्कर बिल्ड रियालिटी आतापर्यंत 1000 लोकांना हक्काची घरे 10,000 घरांचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आंतरराष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार शिवलाईन फिल्म्स फिल्म प्रोडक्शन मराठी पाऊल पडते पुढे खानदेशी पोऱ्याने कहाणी सामाजिक जबाबदारी राष्ट्रीय खानदेश महासंघ वठ्ठा खानदेशी भाऊ बहिणीसले एकंदर येवासाठी एकच वट्टा विकासकांसाठी विकासाच्या दृष्टीने नेतृत्व प्रकाश बाविस्कर सच्चाई हायच आमनं भांडवल जय खानदेश मंडळी मुलाखतीच्या नंतर आता आपला पुढला टप्पा आहे मनोरंजन आणि मनोरंजन म्हणजेच अहिराणी सोनान्या घागरी मायमनी अहिराणी सोनान्या घागरी मायमनी अहिराणी सोनान्या घागरी मायमनी अहिराणी सोनान्या घागरी दिंडी चालनी 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 जगभरी दिंडी चालनी चालनी चालनी
जगभरी दिंडी चालनी 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 जगभरी दिंडी चालनी 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 जगभरी दिंडी चालनी 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 जगभरी
दिलनी रानी तू न दीवान वैना ये मन दिलनी रानी तू न दीवान वैना ये दीवान वैना ये रानी तुला प्यार करना ये दीवान वैना ये रानी तुला प्यार करना ये याद करना ये रानी तुला प्यार करना ये याद करना ये रानी तुला प्यार करना ये कांदेश आमना सर्व देश तीन प्यारा कितलं सांगू कितलं वर्णू अभिमानी शे आमले त्याला सुख समृद्ध आम्ही ऐराणी गाय म्हशीसनं दूध तुप लोणी वाल्मिक व्यसना देश हाऊ आमना शालिवान महालिंग दास सयाजी राजाना अभिमान आमने आमना खानबाईना विश्व ऐराणी संमेलन विश्व ऐराणी संमेलन विश्व ऐराणी संमेलन नवी मुंबईतील बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य नाव बाविस्कर बिल्ड रियालिटी आतापर्यंत 1000 लोकांना हक्काची घरे 10,000 घरांचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आंतरराष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार शिवलाईन फिल्म्स फिल्म प्रोडक्शन मराठी पाऊल पडते पुढे खानदेशी पोऱ्याने कहाणी सामाजिक जबाबदारी राष्ट्रीय खानदेश महासंघ बठ्ठा खानदेशी भाऊ बहिणीसले एकंदर येवासाठी एकच वट्टा विकासकांसाठी विकासाच्या दृष्टीने नेतृत्व प्रकाश बाविस्कर सच्चाई हायच आमनं भांडवल जय खानदेश मंडळी आता आपण संस्कृतीने वाटा दाखल उनीना मजा आता आपला पुढला टप्पा आहे मुलाखत आणि आपल्या मुलाखत देवाण करता राहण्यात आपल्या खानदेश कन्या सौ रत्नाताई पाटील आणि त्यासना विशेष महिला सबलीकरण चला तर मग ऐकूया उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ आयोजित विश्व ऐराणी साहित्य संमेलन या मनमोकी चावाईना वट्टावर आता पुढला साहित्यिक क्षेत्रस प्राचार्य रत्नाताई पाटील या मनमोक्या चावाईना वट्टावर महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण ज्येष्ठ साहित्यिका प्राचार्य रत्नाताई पाटील यसनाशी आपण मनमोक्या चावायणार शेतस रत्नाताई पाटील यसना म्हणजे कथा संग्रह काव्यसंग्रह उचकी माझं काय चुकलं मराठी ऐराणी त्यानंतर गोट पाटल्या असा कथासंग्रह काव्यसंग्रह बराच प्रकारनं लेखनशी आणि अस्सल ऐराणी म्हणजे खरं तर व्यवसायातील त्या शिक्षिका होत्या शिक्षिकाने ते पहिला प्रश्न तुम्हाला ताईसले असा आहे की ताई महिला सबलीकरण सक्षमीकरण हा जो एक भाषाणा
एक संयुक्तिक शब्द आठे आपल्या माय माऊलीसना बाबतमा बोलावस. खरंच का असं शे का की महिला सबलाशत का अबलाशत अजून पण असा प्रश्न विचाराने येई शे का? नेमकं काय सांगतात तुम्ही याबद्दल? आपण प्रश्न विचारा की महिला सबला आहेत की आपला आहेत. मी म्हणजे पूर्वापार देव्याच्या वैग्यात देव्याच्या शेतीस तर धंडी देवी लक्ष्मी आहे, ती सरस्वती शे. नंतर भला असे दैत्यशे वटणीवर आणणारी दुर्गा आहे, चंडिका आहे, कालिका आहे. तर या समजा रूपे येतच, या बाईसनाच रूपे येतच. देवी म्हणजे काय बाईने शक्तीशे आणि बाई म्हणजे काय देवीनं रूप आहे. त्यामुळे बाईले आबला म्हणणारा मला नाही पटस की बाई आबला आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की प्रत्यक्ष एम सांगेला राहीस आणि एम पासून आपल्या नवऱ्यांना प्राण परत येणारी सावित्री हे तुम्हाला चांगलं माहिती शे. त्यामुळे बाईले आबला म्हणा ना, हे कितपत योग्य आहे हा एक माझे प्रश्न. अजिबात नाही, बिलकुल. आणि ते तर ते आपला तुम्ही जे म्हणलाय ना की बाईसले जे माझे चालणं आता सावित्रीबाई फुले सावित्रीबाईन त्यासले माहिती होतं की या ज्या म्हणजे माया बहिणी जे आहेत लेकी वाडी दिस तरीसले शिक्षण द्यावाले पाहिजे. कारण शिक्षण दिनं तर त्या स्नागमा ताकद येईल. कारण लेखनीना बाईवर जग जिंकानी ताकद राहस. त्यामुळे त्या माऊलीने अक्षरशः लोकेसना शेंडा मारा सहन करा, चिखल अंगवरली ना दगडना मारा सहन करा आणि हे समजा कशासाठी करा की या मन्या लेकी बाळी शिकायला पाहिजेत, पुढे जावायला पाहिजेत. हा समजा करा करता तिसरे सगळं हाई करेल शे. बरोबर, हा तुमना मुद्दा अतिशय बरोबर शे आणि खरंच तशीच गोष्ट शे. पण मला एक तुमले विचारणं शे की आपला खानदेशमा म्हणजे आज तर जगभरमा आपण देखील आणून न्यारणाऱ्या क्षेत्रसमा महिलासनी खूप मोठी भरारी लेल शे, गरुड झेप लेल शे. पण खानदेशमातला असं काही उल्लेखनीय नावे सांगता येतील का? मग त्या सामाजिक क्षेत्रमा होतील, सांस्कृतिक क्षेत्रमा होतील, त्यातल्या त्यात राजकीय क्षेत्रमा होतील, असं काही उल्लेखनीय नावे महिलांना आपले सांगता येतील का की एक ज्या आदर्श स्वरूपमा आपला एक नवीन पिढीले त्यासनाकडे दखता येऊ शकस? काय सांगशात तुम्ही? आता तुम्ही पण खानदेशमा राहतस, आपण साहित्यिक मनसन जवळ येतस तर बहिणाबाई चौधरी असं नाव आपण विसरू शकतो नाही. कारण त्या बहिणाबाई चौधरी असणे जगानं संसारनं सगळं सार आपल्या ओवीसमा मांडलेले. त्यामुळे ती माऊली म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ होती आणि आता त्या माऊलीना नावावर विद्यापीठ चाली राहील. आणि खानदेशमानं राजकारण मधलं नाव म्हणतात तुम्ही तर आपल्या प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती होई ग्यात. म्हणजे एक बाईनी सर्वोच्च पदले बहुमान दिना. त्या माऊलीना बहुमान झाया पण त्या पदना पण बहुमान झाया असं काम तीच नाही करत. त्यामुळे काही शंका नाही शे, काही मनमा काही असं आणानी गरज नाही शे की खानदेशमा सक्षम कर्तृत्ववान महिला व्हायला नाहीत. आपली जाशिनी राणी लक्ष्मीबाई मन माहेर आणि राणी लक्ष्मीबाईने माहेर एकच आहे. सांगताना आनंद आहे माले पारोयानं माहेर होतं. म्हणजे पूर्वापार खानदेश हा समृद्ध शे. त्याला मग सगळं रत्नश्री खान शे. त्या आज तुम्ही देखील राहणार अगदी ग्रामीण भागमा खेड्यापाड्यासमा अगदी खेतीना कामे करापासून प्रत्येक म्हणजे खेतीना कामे करी राहणार. प्रत्येक बाई संसार समाय राहिनी, तिने जबाबदारी पार पाडी राहिनी. त्याचबरोबर बाई गाडी चालाय राहिनी, विमान चालाय राहिनी, नंतर वकील शेत, इंजिनियर शेत, डॉक्टर शेत, प्रत्येक क्षेत्रमा आमदार खासदार मंत्री समजा कामे बाई अगदी समर्थपणातून सांभाळणे. त्यामुळे तिला कमी लेखाने काही गरज नाही शे असं मला तरी वाटत. बरोबर, जसं आपला निलिमाताई मिश्रा होतील, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होतील, त्यातलं त्यात बहिणाबाईचं नाव तुम्ही लिहिणं. बहिणाबाई म्हणजेच एक विद्यापीठ होतात, एक निरक्षर महिला राहायचं, अक्षर ज्ञान नसताना सुद्धा जीवनानुभवना बळावर त्यांनी जे काही साहित्य निर्माण करत ते आपल्या एक कविता म्हणतेच बहिणाबाई, आम्ही बहिणी अहिल्या सीता तुयसा बहिणा, आम्ही बहिणी अहिल्या सीता तुयसा बहिणा, देल्या आशिलाचे घरी सगळे साई मोती दाना. म्हणजे खरोखर की महिला काय की आम्ही बहिणी आम्ही कशा शेतीस आमनामा काय ताकद आहे बहिणाबाईसनी त्यासनी सुद्धा सांगेलचे. आणि तोच धागा तुम्ही बरोबर अचूक पकडा, अगदी बरोबर शे. ते मला तुमले हाही एक विचारण असे की आज साहित्यिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय क्षेत्रामा महिला वेगवेगळ्या पदेसवर काम करणार. तुम्ही पण प्राचार्य होत्यात आणि त्यातल्या तुम्ही राजकीय क्षेत्रामा सुद्धा तुम्ही जिल्हानं सर्वोच्च पद तुम्ही सुद्धा सांभाळायचे महिलांना नेतृत्व करत असताना. तर मला एक सांगा, तुम्ही पण पदे सांभाळत आणि तुम्हाला पदे मी डोळ्यासमोर देखील शेतस, पण आपल्या ज्या माय माऊले शेतीस त्या ज्या पदवर बसतीस, मग ते सरपंच हो, जेडपी सदस्य हो, पसद सदस्य हो, आमदार हो, खासदार हो, मंत्री हो, कुठला का पदवर असे ना, त्या ज्या पदवर बसतीस 100% त्या पदले
त्या महिलाच सर्व हाताळतीस का, किंवा दुसरा कोणी त्या हाताळत राहतच, म्हणजे खरोखर त्या पदले न्याय देवासाठी किंवा तठे त्यासनाच अधिकार चालस का दुसराच कोणीतरी ते एखादा मोहरासारखा फिरावत राहते, याबद्दल तुम्ही काय सांगशाल? ते बऱ्याच ज्या माया बहिणी येतीस त्या अगदी समर्थपणातून समजा समय राहणार, पण काही काही ठिकाणी जे असे आहेत की बायकोनं नाव म्हणजे बाईनं नाव निघलं बुवा सरपंचसाठी, तर मग आपली बायकोने उभं कधीच आणि सरपंच बनाडा ना, बरं ती सरपंच जाईल तर अधिकार मात्र नवरा वापरस, म्हणजे हे काही बरोबर नाही. आता जी माऊली घर समायस ती गाव समायनी ताकद ठेवस, आणि जी गाव समायनी ताकद ठेवस ती देशनं राष्ट्रनं सगळं रंगरूप बदलावणी ताकद पण ठेवस. पण मला अगदी म्हणजे हात जोडीसून सांगणं या भाऊसले की तुम्ही तिला संधी द्या, तिला काम करू द्या, तिला पुढे जाऊ द्या, तिला संधी ताकद शे, तुम्ही आडा पाय घालू नका एवढंच मला म्हणणं शे. काही गरज नाही नवरानी बरोबर यावानी, का बरं ती जर सरपंच होईल तिला तेवढा अधिकार पाहिजेत की नाही. म्हणजे घर माहीन, कुटुंब माहीन, बापनी, भाऊनी, नवरानी आणि पोरी होतील तर त्यासनी फक्त त्या माऊलीनी पाठ राखण करानी, तिना पाठ मागे शक्ती द्यावा करता उभं राहावं नशे, आडा पाय घालायला उभं राहतात आणि म्हणतात ती बाईना कमी कमकुवतपणा दिसस, ही गोष्ट खरी. बिलकुल बिलकुल, म्हणजे तुम्ही मान्य होईल असं मला वाटतं. बिलकुल बिलकुल बिलकुल, काही अडचण नाही. आपण देखतच ते सर्व डोळ्यासमोर दिखस आपल्या प्रत्येक ठिकाणी, आणि दररोज ना अनुभवस या गोष्टी बऱ्याच ठिकाणी प्रत्येक येतीस. आपण दुसरं असले म्हणजे लाख भाषणे आपण देतोच, पण बऱ्याचदा जो आपण त्या अनुभवात जातच तो आपण काही जिलवाना प्रयत्न करतोच. आणि असं नको लेवाले, खरोखर आडा पाय न घालता म्हणजे खिरमा मुया घालू नये असं आपण आपल्या माय मावल्या म्हणतीच, म्हाताऱ्या बाया वगैरे सर्व त्या सांगतील आजीबाई खिरमा मुया घालू नये कोणी, म्हणजे असं त्या पद्धत माणसेसनी म्हणजे पुरुष वर्गणे महिलांना काम करण्याचे काही क्षेत्र आहे त्यांना मग लुडवून न करता त्यासले स्वतंत्रपणे करतोय, म्हणजे नक्कीच त्या बरोबर त्यासना कौशल्य तीन करतील, आणि यांना असा उत्तम असा उदाहरणे सुद्धा आपल्याकडे सकारात्मक बदल घडावासाठी साहित्याच्या माध्यमातून असं काही एखादा प्रयोग तुम्ही करेल शे का, किंवा तुम्हाला लेखन असं काही एखादा दाखला एखादं उदाहरण येईल शे का प्रबोधनात्मक, म्हणजे महिला असले काहीतरी विचार करायला लावते, नाही आपण पण असंच वागायला पाहिजे, असं एखादा उदाहरण एखादा दाखला किंवा एखादा प्रयोग साहित्याच्या माध्यमातून आपले काही करता येऊ शकत का, किंवा तुम्ही करेल शे? ते साहित्य म्हणजे समाज म्हणणं आरसा आहे, साहित्य आणि समाज वेगळे असं नाहीचे. समजा एक असतं, कारण साहित्यमा समाजच प्रतिबिंब येईलास, तो चेहरा मोर राहिलास, आणि ज्या माय मावल्या लेखन करी राहणार तर त्या सगळ्या आक्रोश मांडी राहणार, जे बाईना अंधकरण माझी खतखत चाललाय नाही, जो उकाय चाललाय ना तोच उकाय साहित्यमयनी राहणार. आणि मग ते समजा देखील बऱ्याच मावल्या प्रसंग सांगे विडी राहिल्यात, लढी राहिल्यात, आणि त्यांना बाई मार्ग बी काढी राहणार. आता आपल्याकडे सगळा कायदा करेल, समजा कायदा शेतच बयस करता, बाईने आबरू राखावा पाहिजे म्हणून कायदा शे, तिने आत्मसन्मानला ठेस लागायला कायदा म्हणून कायदा आहे, हुंडाले आले पाहिजे म्हणून कायदा आहे, तिला संपत्ती मान प्रॉपर्टी मान प्रत्येक ठिकाणी तिला सारखं मिळालं पाहिजे म्हणून कायदा आहे, तिला बरोबर माणूस म्हणून जगाना कायदा करेल शे. पण तरी देखील एवढं करेल वर देखील पाहू नये नाव प्रेम शे, इने मना मनप्रमाणे नाही वागत तर कोणता तरी माती गुरु येस, आणि त्या पूर्ण अंगवर रॉकेल टाकी, ऍसिड टाकी, पेट्रोल टाकी, आणि अक्षरशः कोंबडी मारू तसं एखादी बाईले पोरगीले मारी टाकतस, म्हणजे ही वाईट गोष्ट आहे. आणि मग एवढा कायदा कधी सनी समाज मन कसं काय एवढं बधीर होईल, अगदी भर चौक मा एखादी तरुणीना एखादी तरुण पोरगीला जीव लिहावाच होईल तर कोणती चांगली गोष्ट अशी आहे. आणि आपलं फक्त संस्कार 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 काय फक्त पोरीसलेच द्यायला पाहिजे का, बाईने फक्त पोरलेच सांगायला पाहिजे का, बहीण तू मोठी विरायनी, तू पोरणी जाचे, तू परकानं धनचे, तू मोठ्याने हसू नको, तू मोठ्याने बोलू नको, तू असा भांग पाडू नको, तू असा कपडा घालू नको, कोणा सांगे बाहेर जाऊ नको, मायबापना शब्द ओलांडू नको, एक नाही अक्षरशः हजार गोष्टी माय सांगत राहत संस्कार म्हणजे. मग त्याच वेळेला मायाने इतकं दिले आई न करता मला असं वाटत की तिथे दोन लेवानी दोन देवानी हाय ताकद निर्माण करायला पाहिजे, आणि प्रत्येक घरमान अनेर बेटी ना मागे होऊ ना मागे ढाल बनी सनी घरनी उभं राहायला पाहिजे. आणि कुटुंबानी जबाबदारी शे, नातेवाईकाची जबाबदारी आहे, त्याच बरोबर आहे समाजनी पण जबाबदारी आहे. समाज मन इतकं बधीर जायले की रोज घटना घडतीस, रोज काही ना काही कानवर आहेस, पण त्यांना काही फरक पडत नाही, काहीतरी चालस तर पेपरले टीव्हीले 2-4-8 दिवस जावा जावस, तिथे न्याय तरी कुठे भेटस हा एक प्रश्न असेल. आणि एवढंच नाही, आपला आठे अक्षरशः म्हणजे लाज वाटी मरणपेक्षा भयान गोष्ट अशी शे की आपल्याकडे असा कायदा करणार पडणार की पोरगी जन्माले येवा करता की तिला मारू नका, आधी जन्माले जेत नाही तोपर्यंत मारायला तयारी करतस, यातून कोणती वाईट गोष्ट आहे. म्हणजे बाईना पोरगी ना गर्भ आहे म्हणतात, बाईना गर्भ म्हणा ना गर्भपात करायला, तिनं देह बी आकारले ती तशी चिंध्या करायला, अरे हे काय गोष्ट नाही, यापेक्षा लाजणी अगदी मरण यावासारखी मान इथे घालायसारखी कोणतीच गोष्ट नाही, असं मला प्रामाणिकपणातून वाटतंय.
मी तुमले शेवटना प्रश्न करेस, पण त्यांना पहिले एक गोष्ट मला ते सांगणीशे. आता ज्या बहिणाबाईसनं आपण नावली ना, कविता माय बहिणाबाई सुद्धा असं म्हणतीस, अशी कशी येळी ओ माय अशी कशी येळी, ब्रह्मा विष्णू रुद्र बाळ खेळ इले वटी, कोम्हा येता फुटे पाना गाणं आलं वटी, अशी कशी येळी ओ माय अशी कशी येळी, नशिबाचे 9 गिरे काय तुझ्या लेखी, गिराणाले खाईस ने कशी झाली सुखी, अशी कशी येळी ओ माय अशी कशी येळी. तेसले सुद्धा हो प्रश्न पडणार, तू अशी कशी येळी बागी राहिली, आई सर्व गोष्टी तू ध्यानमाले समजिले, मग तसा तेसनी जो काही संदेश दिना, आऊ येडापणा सोडी दे, तसंच तुम्ही काय संदेश देशात. आऊ शेवटला प्रश्न आपले आई चावाई मातला की एक नवीन आपल्या बेटीसले, आपल्या नवीन पिढीले, या समाजले, साहित्यिकले, या चावाईना या वट्टाना माध्यमातून तुम्ही काय संदेश देशात. शेवटला प्रश्न. मी प्रत्येक अंडीर बेटीला संदेश देश की तिने सक्षम बनायला पाहिजे. कोणी दोन देवानी बी ताकद ठेवानी, आणि घरमा समाजमा प्रत्येक गोष्टमा निर्णय लेवायला पाहिजे, तर तिना मतले तेवढाच वेटेज द्यायला पाहिजे, तेवढंच तिला मतले वजन पाहिजे, आणि तिनं म्हणणं काय ते ऐकी लेवायला पाहिजे, आणि त्यानुसार जर समजा चालला, कारण ती तेव्हा सक्षम होईल, तिनं मग ताकद येईल. कारण ती स्वतःकडे पण दुर्लक्ष करत, तब्येतने सगळ्याची काळजी घे, पण तिने स्वतः तब्येतकडे दुर्लक्ष करत, मग कुटुंबाने पण जबाबदारी तिने तब्येत सांभाळली, जी कुटुंबात कुटुंबाने ते सांभाळायला पाहिजे. पण मग असं का बरोबर म्हणजे माणूस डोका माणूस राजकीय बाई काय किती पण शिकेल, नवरा असंच बोली तुला काय समजस, तुला काय कळस, म्हणजे या गोष्टी वाईट आहे. तिला शिकेल ना, तिला सगळ्या गोष्टीचा उद्धार करावा असं. आणि मी तर म्हणजे एक प्राचार्य म्हणून ज्या शाळा काम करत, तर त्या लहान म्हणजे भावी महिला घडवताना तिथे प्रत्येक वेळेला फक्त एक वाक्य सांगत, ते वाक्य आधी मी सांगस की माऊली संतुना पुढे प्रश्न होऊन पुढे कशी बी परिस्थिती होणे, वाईट येऊ चांगली येऊ अगदी वाईट येऊ कशी काय ना, तर तिथे एक प्रश्न विचारस की अशी परिस्थिती मग तुम्ही काय करशात, रडशात का लढशात. आणि या प्रश्नावर उत्तर आस की आम्ही कोणतीही परिस्थिती होऊ नये तरी आम्ही लढसू. आणि अशा लढणाऱ्या रणांगिनी जवळ तयार होतील, तो मला नाही वाटत की कोणी वाकडा डोळ्या करीस नाही माय माऊलीकडे देखी जाईल. कारण ती समा हिंमत राही त्यांना डोळे हात मालीस आणि फेकाली, त्याला त्यांना छातीवर कालिका सारखी स्वार होईस आणि त्यांना जीव लिहा, आणि त्यांना हिंमत राही. आणि आज दुर्दैवात नाहीच गरज आहे, कायदापेक्षा हाच गरज निर्माण होई जाईल. बरोबर, तुम्ही एकदम समर्पक आणि आजनी परिस्थितीले एक लागू पडणारा असा संदेश आठे देईल छे. खरोखर तुम्हाला धन्यवाद व्यक्त करत ताई. पुढली मुलाखत शे थेट ऑस्ट्रेलियातून, आणि आपल्याशी बोला करता कोणी राहिना माहिती शे का, श्रीयुत राजीव दादा बेडसे, आणि त्यासना विषय शे आंतरराष्ट्रीय रोजगार व व्यवसायानी संधी. चला तर मग ऐकून. नमस्कार मंडळी, आपला उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ आयोजित विश्व अहिराणी साहित्य संमेलन या मनमुखी चावाईना पानवर या वट्टावर आता आपला पुढला वक्ता शेतस, त्या आपला खानदेश महाराष्ट्र भारत नाही तर 7 समुद्र पार तिकडे म्हणजे दुसरा देशमाच नाही तर दुसरा खंडमा शेतस म्हणजे ऑस्ट्रेलिया माई, ते आता आपलाशी संवाद साधणार शेतस. आपला खानदेश मातलाच साक्री तालुकामातलं जे काही चळवेल कोरडे नावनं गाव शे, असा गावमाई तेसनी जी काही भरारी लिहिली ती थेट मेलबोर्न पर्यंत तेसनी ती भरारी शे. आणि तठे खरं तर अभियंता म्हणीसन तेसनं जे काही कर्तृत्व कार्य जे काही शे आज उभं राहील ते आपला खानदेशी प्रत्येक तरुण एक आदर्श म्हणीसन डोळ्यासमोर ठेवासारखं ते कार्य शे. आणि म्हणीसन एक भारत सोडीसन म्हणजे आपला देश सोडीसन विदेशमा आंतरराष्ट्रीय स्तरवर आपले रोजगारण्या आणि व्यवसायण्या काय संधी शेतीस या विषयावर आपण आता तेसनाशे मनमुखी चावाई करण्याचे गप्पा मारण्याचेतच स्वागत करस. आणि मला पहिला प्रश्न आपले विचारण्याचे सरजी, आपलं आठे मनपूर्वक स्वागत से. पहिला प्रश्न मला असा विचारण्याचे की तुम्ही जी काही गाव सोडीसन आपला खानदेश सोडीसन विदेशमा म्हणजे भारत सोडीसन विदेशमा जावणं तुम्हाला नेमकं कारण काय होतं, किंवा तुम्ही विदेशमा जावासाठी ऑस्ट्रेलियामा जाताना तुम्हाला म्हणून असा काय ध्येय ठेल होतात आणि त्या ध्येय लिहिसन ती जिद्द लिहिसन तुम्ही मेलबोर्न पर्यंत गयात, याबद्दल काय सांगशात आदरणीय बेडसे सर. सर्वप्रथम उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ, अहिराणी संवर्धन परिषद, विकास अण्णा पाटील आणि तुम्ही पटसले म्हणा मी भलता आभारी शे आपला मला ही संधी दिल्याबद्दल. सो तुम्हाला प्रश्न असा आहे की मला ध्येय काय होतं मी आठवलं तर तेव्हा तर भारत सोडी ऑस्ट्रेलियाला जावं असे का वाटणं मला, कारण बाबा एकच कारण
पोरासोऱ्याने कल्याणासाठी काहीतरी ठोस करानं. आणि मनमा एक असा विचार होता की जर मनी कार भरीन 20 वर्ष ना भाई तिनं घरदार सोडीस नाही मना कुटुंबासाठी जर काही करू शकत असेल तर मग मी मना कुटुंबासाठी इथलं तरी करायला दोयजे ना. वा वा, बरोबर बरोबर. कारण अशीच आहे डॉक्टर मनी कारभारीन तिनं लग्न व्हायना तेव्हा ती 20 वर्षनी होती. मने कारभारीने तिने मने आई वडिलांसोबत जास्त वर्ष काढणार. तिने आई वडिलांसोबत तिने फक्त 20 वर्ष काढणार. आधी ती 60 वर्षांनी शेण मना आई वडिलांसोबत मना कुटुंबासाठी तिने 40 वर्ष घालेल शेतस. त्यामुळे मी काहीतरी मना फॅमिलीसाठी काहीतरी करायला जोईजे होतं. आणि मला कसं शे मी तठे अल्पसंतुष्ट असे राहा आणि मानी काय वृत्ती नव्हती. वा वा. अर्थात मी भारतमा जर असू तरी बी काय करू शकलो असतो. पण मला असं वाटणं की बा मला कुटुंबासाठी मला पोरांसाठी मी जर काही जास्त काय करू शकलो बिलकुल तर मग का नाही. म्हणून मग मी आठवण ऑस्ट्रेलियामा. वा, अतिशय महत्वाचा संदेश तुम्हाला आहे ना भाई आमले भेटणं. म्हणजे एक चांगली गोष्ट तुम्ही आठे नमूद करी की त्यागनी भूमिका काय रास की आपली घरधणीन तिनं सर्व मायबाप सर्व माहेर सर्व गोतावळा सोडीसन आपल्याकडे पूर्ण आयुष्य त्यागमय जीवन जगासाठी तयार राहणे. आपण म्हणजे काही गोष्टी मिळावासाठी का घर सोडू नये, का बाहेर पकेलायचं आपण पळवू नये. खरंच तर आई आपला माजी राष्ट्रपती अब्दुल कलामसनं म्हणजे एक विचार ना हो जागर आहे खरा. नक्की सर आपलं हाई म्हणजे एकदम अतिशय समर्पक आणि नवी पिढीले एक दिशा देणार आहे तुम्हाला एक विधान मला आठे वाटस. बरं मला एक विचारणं शे सर, आता तुम्ही ऑस्ट्रेलियामा घ्यात. ऑस्ट्रेलियामा जावासाठी म्हणजे जसं आता देश विदेशमा इतर ठिकाणी इतर देशमा पण तरुण जातस रोजगारसाठी शिक्षणसाठी किंवा काही निमित्त काही कॉन्ट्रॅक्ट बेसवर जातस वगैरे जे काही राहते कंपनी वगैरे धाडस होई किंवा एखादी मिटिंग निमित्त जात होते. पण रोजगार आणि काहीतरी व्यवसायानी संधी म्हणीसन इतर देशमा जवळ एखाद्याला तरुणले जाणं होईल त्यातल्या त्यात खास करीसन ऑस्ट्रेलियामा जर जाणं होईल तर त्यांच्यासाठी कोणत्या गोष्टींनी आवश्यकता राहस. म्हणजे त्याला एक शैक्षणिक पात्रता किंवा ज्याला आपण म्हणतोच परवाना वगैरे या पद्धतीनं काय काय गोष्टी लागतीस ऑस्ट्रेलियामा जावासाठी त्याबद्दल थोडं सांगा. शैक्षणिक पात्रता सर्वात महत्वाची शे. कारण आठी काय तुम्ही लेबर कामगार यांवर तुम्ही आठे नाही येऊ शकत. तुमले काहीतरी शैक्षणिक पात्रता व्हायला जोईजे. आता ती कितली व्हायला जोईजे ते ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट ऑस्ट्रेलियन इमिग्रेशन डिपार्टमेंट त्या ठरवतस. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय शे तर तुमले पहिले कायमस्वरूपी विजा परमनंट विजा तो जोईजे. त्या विजाशिवाय तुम्ही आठी येस काय बी नाही करू शकतस. कुठला बी जॉब तुम्ही नाही करू शकतस. तुमले तो कायमस्वरूपी विजा परमनंट विजा जोईजे. जर तुमले विजा मिळी तर दुसरी गोष्ट हायर पर्पज ज्याला इंग्लिशमा हायर पर्पज म्हणतात. उच्च हेतू ध्येय नाही. हो हो ध्येय म्हणजे गोल. उच्च हेतू हायर पर्पज डुईंग समथिंग मोर और बेटर दॅन व्हॉट यू डू फॉर युअर सेल्फ. पोरा बाळा शेतस बायको शे आखो मायबाप शेतस कुठे कोणले चॅरिटीकारांनी शे याला हायर पर्पज म्हणतस. ओके ओके बिलकुल. मी काय करू शकत किंवा मी माले मनसाठी काय करायचे यापेक्षा देखील इतरांसाठी मी काय करू शकत किंवा काय करायची माझी इच्छा शे. इन इंग्लिश वी कॉल इट अ गिव्हर. अ पर्सन हू लाइक्स टू गिव्ह त्याला म्हणतात हायर पर्पज. का मला जावं शे ऑस्ट्रेलियामध्ये जावं का शे फक्त पैसा कमायला जावं शे का. तसे जर राही तर मग भारत मग तुम्ही चांगले शेतस. ऑस्ट्रेलियामा येऊन फक्त पैसा कमावणं एवढं एकमेव जर उद्देश राही तर मग ऑस्ट्रेलियामा येण्याची काही गरज नाही. पण ऑस्ट्रेलिया इज द बेस्ट कंट्री इन द वर्ल्ड टू लिव्ह. मेलबर्न इज द मोस्ट लिव्हेबल सिटी. म्हणजे जगमा राहण्यालायक सगळ्यात चांगली जागा मेलबर्न शे. त्यामुळे तुमले जर ऑस्ट्रेलियामा येणं होईल तर मग तुम्हाला उच्च हेतू हायर पर्पज त्यासना विचार पहिले करायला पाहिजे.
तिसरी गोष्ट तुमले जर काही जोईजे तर तुमनी होकारात्मक विचारसरणी, उच्च तत्वज्ञान, की बा मी तिथे मी तठे जायसन, मी तठे नक्कीच यशस्वी होसू आणि त्यासाठी मला जे काय करणं पडी ते करानी मनी तयारी शे, मननी तयारी व्हायला जायचे सगळ्यात पहिल्यांदा. बरोबर. आणि चौथी गोष्ट सगळ्यात महत्वानी, आरामदायी आयुष्य, कम्फर्ट झोन आणि अल्पसंतुष्ट म्हणजे कम्प्लेसन्सी, ज्याला कम्प्लेसन्सी म्हणतात इंग्लिश मध्ये. बरोबर. त्याकडून मुबलकतेकडे, बिलकुल बिलकुल, म्हणजे अबंडन्स, त्यांकडे जाण्याची तीव्र इच्छा व्हायला जोईजे. या जर 4 गोष्टी तुमच्याकडे असतील तर जगना पाठीवर तुम्ही कोठे बी जाऊ शकतास आणि कोठे बी तुम्ही यशस्वी होऊ शकाल. खरोखर म्हणजे एक चौकट तोडायला पाहिजे आणि आपलं म्हणजे एक व्यापक असा दृष्टिकोन आपला पाहिजे. सगळ्या गोष्टी ज्या काही एक जीवनाबद्दल देखाणा जो काही एक समर्पक असा विचार आहे, खरोखर तो महत्वाना आहे. बरं सर, डॉक्टर की बाई जर उंबरठा ओलांडत असेल बिलकुल तर बिलकुल, पुरुषांनी त्याच्यापेक्षा मोठा उंबरठा ओलांडला पाहिजे असं मला वाटतं. का नको, बिलकुल बिलकुल, 2 पावले अजून पुढे जायला पाहिजे. बरं, मला एक सांगायचं सर की ऑस्ट्रेलियामा जर आपला तरुण गया तर त्याला रोजगारासाठी आणि व्यवसायासाठी कोणकोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध शेतीस आजनी घडीमा जर आपण विचार करा तर त्यातल्या त्यात खानदेशी तरुणसाठी की अशा कोणत्या संधी शेतीस की किंवा कुठलं त्यांच्यासाठी उपलब्धी शेतीस की त्यासाठी त्यांनी तिकडे आकर्षित होईसन जावाले पाहिजे असं तुम्हाला मते काय वाटत? ते काय राहतात ऑस्ट्रेलियामा संधी जे शेतच ना, काम करणाऱ्यासाठी संधीनं काही तोटा नाही. बिलकुल. ज्याने काम करायची तयारी होई, ज्यानं देश सोडायची तयारी होई, त्याले काम आटे भेटी. फक्त सगळ्यात महत्वाची गोष्ट अशीच आहे की त्याला परमनंट विजा, कायमस्वरूपी विजा मिळाला जोईजे. तो विजा कोणला मिळस, तो विजा मिळवण्यासाठी पॉइंट्सनी टेस्ट राहते. तुमनं वय कितलं शे, तुमनं शिक्षण कितलं शे, तुमनं अनुभव कितला शे तुमना फील्डमा, आणि त्या व्यवसायाने ऑस्ट्रेलियामा गरज शे का आज, त्यावर ते सरकार ठरवस का बाबा ह्या माणूसले आठे येवाला जोईजे का नाही येवाला जोईजे, याला येवानी परवानगी शे का नाही परवानगी शे. जर ती तशी परवानगी मिळली तुमले तर मग त्या केसमध्ये ऑस्ट्रेलियामा ITI, ज्या पोरे ITI होईल शेतस ज्याले 2-3 वर्षांना अनुभव शे असे पोर, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट पोऱ्या, IT इंजिनिअरिंग, अकाउंटिंग या फील्ड मधल्या ज्या पोरा राहतस त्या बटा पोऱ्या असले आठे ऑस्ट्रेलियाने दारे उघडी शेतस. ऑस्ट्रेलियाले आज भी इट इज कॉल्ड लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा दोनच देश आता तरी मला असे वाटच माले, दोनच देश असे शेतस का जिथे तुम्ही मायग्रंट म्हणून जाऊ शकतस. त्याच्यापैकी ऑस्ट्रेलियानं जर तुम्ही वातावरण दाख हवामान, तर त्या हवामान इंडियन लोकांसले बोलतो सूट करस. ऑस्ट्रेलियामा थोडीशी थंडी लागस, पण कॅनडामा तर फारच थंडी राहस, -30 -40 डिग्री टेम्परेचर राहस. त्यापेक्षा ऑस्ट्रेलियामा मेलबर्नमा टेम्परेचर थंडीमा -3 -4 असे जास, पण तेवढं ठीक शे. पण मेलबर्न वातावरण एकदम आल्हादायक शे. मेलबर्न काय सिडनी काय, मेलबर्न आणि सिडनी ह्या जे 2 जागा शेतस, 2 जे शहरं शेतस, ही दोन्ही शहरे दे आर द फ्रेंडलीएस्ट सिटीज इन द वर्ल्ड. आता तुम्ही ट्रान्सलेशन करा आता कसं. बरोबर, इको फ्रेंडली. But they are friendliest cities in the world, which means people from all over the countries, all over the world, they can come here and they are most welcome. आठे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला आठे स्वागत होस. बऱ्याचशा लोक मला विचारतस की तठे काय रेसिझम शे का, रेसिझमला काय म्हणतात ते मला माहित नाही, पण रेसिझम शे का, डिस्क्रिमिनेशन शे का. काम ज्याले काम करणे शे ना, ज्याना मनगट मा जोर शे ना, मग कोठे बी काम करत, मग त्याले डिस्क्रिमिनेशन, रेसिझम, एक्सप्लॉयटेशन काही चाळा येत नाही.
बिलकुल बिलकुल. तो सर्व चौकटीचा बाहेर पडू शकच पाहिजे ते प्राप्त करू शकतो. नक्कीच नक्कीच. जसं आपला आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका या खंड 16 सण, ऑस्ट्रेलिया स्वतंत्र खंड आणि त्यांनी एक वेगळी ओळख आहे जी तुम्ही आठे सांगी. नक्कीच. तर मला एक सांगा सरजी, छडवेळ ते ऑस्ट्रेलिया तुम्हाला जो काही हो प्रवास होय ना, म्हणजे साक्रीपासून तर ऑस्ट्रेलिया मेलबोर्न पर्यंत या जीवन प्रवासमा म्हणजे आतापर्यंत ना काळमा की तुमले असं एखादं उदाहरण या देशाशी एखादी यादगार घटना घडेल शे का, आणि त्यातल्या त्यात आठला येणाऱ्या तरुणसाठी तुम्ही तटे काही मदत करा, काही एक उदाहरण शे का, किंवा तुम्ही काय प्रयत्न करतो एक थोडका मते पण सांगा. हा ते काय आमची कंपनी शे करिअर लॉन्च ऑस्ट्रेलिया. कंपनी काय करस का ज्या अनुभवी लोके जगभरातनं जिथून कुठून जे आठे येतस ऑस्ट्रेलियामा, जे अनुभवी राहतस, इंजिनियर, आय टी प्रोफेशनल्स, अकाउंटंट्स, त्यासले आम्ही व्यावसायिक दृष्ट्या मदत करतस जॉब मिळण्यासाठी. आम्ही त्यातले जॉब नाही देत, पण आम्ही त्यातले जॉब मिळण्यासाठी जे काही स्किल्स लागतस ते स्किल्स ना आम्ही ते स्किल्स त्यातले देस, आणि त्यामुळे 90% आमना क्लायंट असेच येतस की जे मिडल ईस्ट मधून तिकडनं येतात, काही अमेरिकेत येतात, काही कॅनडात येतात, काही सिंगापूर, आफ्रिका, इंडिया, पाकिस्तान. दे कम फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड. 90% of our clients get their first job worth $100,000. $1,00,000 पर वरीस न कमाई असे जॉब आम्ही त्यासले मिळून देण्यासाठी मदत करतस. काही काम मन कंपनी करस. इनफॅक्ट मला असं वाटतं की मी अतिशय सुदैवी आहे. आय फील ब्लेस्ड दॅट आय एम एबल टू शेअर माय स्टोरी विथ यू टुडे. अच्छा बटा लोक राहतच की त्यासले त्यांनी स्टोरी सांगायला कोटी त्यासले प्लॅटफॉर्म नाही मिळी. मला तो प्लॅटफॉर्म आज तुम्ही उपलब्ध करून देल शे, त्यासाठी मी तुम्हाला भलता आभारी शे. आणि पर्टिक्युलरली विकास अण्णा पाटील भयंकर आभारी शे मी तुम्हाला. नक्कीच नक्कीच. धन्यवाद सर. तुकाराम महाराज असं म्हणतस, असाध्य ते साध्य करीत आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे. सरावाने, जिद्दीने, मेहनतीने, सकारात्मकतेने म्हणजे तुम्ही काही पण प्राप्त करू शकता. तुम्ही असा एक मौलिक संदेश देईल. एवढंच नाही तर आपल्या बहिणाबाई असं म्हणतेस, अरे मी कोण आला मानस आले ताठा, अरे मी कोण आला मानस आले ताठा, सर्व्या दुनियात आहे माझ्याहून कोण मोठा. अशा त्याने भूमिका मोडीसन त्यांनी पुढे जावायला पाहिजे. हा जो काही तुम्हाला मानवतावादी एक मोठा संदेश आहे तो आठी खूप महत्वाना शे. आणि आपला या म्हणजे उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळनी आयोजित करेल विश्व अहिराणी साहित्य संमेलन या मनमोकी चावाईना वट्टावर तुम्ही अहिराणीमा बोलीसन आणि मौलिक असा संदेश दिसन. अतिशय महत्वाण्या कमी टाइममा चांगल्या महत्वाण्या उपयोगी पडतील अशा गोष्टी सांगत त्याबद्दल धन्यवाद.